मीडिया रिपोर्ट्स में दावा किया जा रहा है कि पीएम मोदी 2 अगस्त को बनारस दौरे पर रहेंगे और यहीं से वो पीएम किसान सम्मान निधि योजना की 20वीं किस्त जारी कर सकते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अपने संसदीय क्षेत्र काशी यानी वाराणसी में 2 अगस्त को एक बड़े कार्यक्रम में हिस्सा लेंगे। इस कार्यक्रम के जरिए पीएम मोदी उत्तर प्रदेश को 1000 करोड़ रुपए की परियोजनाओं की सौगात देंगे। ऐसे में अनुमान लगाया जा रहा है कि इस बड़े कार्यक्रम के जरिए पीएम मोदी किसानों के इंतजार को खत्म कर सकते हैं और 20वीं किस्त जारी कर सकते हैं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचा मुहूर्त लागत नसल्यामुळे शेतकरी नाराज होते, परंतु आता केंद्र सरकारने हा 20वा हप्ता वाटप करण्याची घोषणा केली असून तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले आहे की नेमक्या कोणत्या तारखेला या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे याची अधिकृत अशी तारीख स्वतः केंद्र सरकारने आता प्रकाशित केली आहे। त्यामुळे जो 20वा हप्ता तुम्हाला जून महिन्यामध्ये मिळणार होता तो जुलै महिना संपत आला तरी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा न झाल्यामुळे शेतकरी नाराज होते, परंतु आता केंद्र सरकारने या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा 20वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे नियोजन केले असून 2 ऑगस्ट रोजी या हप्त्याचे वितरण तुमच्या बँक खात्यामध्ये करण्यात येईल अशा प्रकारची माहिती सध्या समोर येत आहे। त्यामुळे अखेरकार आता 2 ऑगस्ट या तारखेवर शिक्कामोर्तब झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यावेळी उत्तर प्रदेश राज्यामधील वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि याच दौऱ्यादरम्यान देशामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांना या 20व्या हप्त्याचे वितरण करणार आहेत अशा प्रकारची अधिकृत अशी माहिती सध्या समोर येत आहे आणि याची पुष्टी स्वतः कृषी विभागाच्या YouTube चॅनलने केली असून त्याचा लाईव्ह व्हिडिओ तुम्ही आजच्या या बातमीच्या सुरुवातीला हेडलाईनच्या माध्यमातून पाहिला असेल। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की केंद्र सरकारने मागील 2 दिवसापूर्वी एक अधिकृत अशी माहिती जाहीर केली होती, ज्या माहितीमध्ये नेमक्या 20व्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत व कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या कारणामुळे अपात्र करण्यात आले आहे याची देखील माहिती केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे आणि याच माहितीनुसार केवळ आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पीएम किसान योजनेअंतर्गतच्या पात्र शेतकऱ्यांमध्ये या 20व्या हप्ते वेळेस चौपट वाढ झाली असून सध्या राज्यामधील 93.28 लाख पात्र शेतकऱ्यांना हा 20वा हप्ता वाटप करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती किंवा आकडेवारी स्वतः केंद्र सरकारने जाहीर केली आहे। तर मग केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार आपल्या राज्यामधील 93.28 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार असल्यामुळे या 93.28 लाख पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील याच दिवशी वाटप करण्यात येऊ शकतो अशा प्रकारची शक्यता आहे, परंतु याबद्दल राज्य सरकारने आतापर्यंत कोणत्याही प्रकारची माहिती जाहीर न केल्यामुळे आम्ही तुम्हाला ठोसपणे सांगू शकत नाही आहोत की नेमक्या त्याच दिवशी या हप्त्याचे वितरण करण्यात येईल का, यासाठी दुसऱ्या कोणत्या दिवशी हप्ता वाटप करण्याचे नियोजन केले आहे, परंतु याबद्दल देखील अधिकृत अशी माहिती पुढील 2 दिवसांमध्ये जाहीर करण्यात येऊ शकते आणि त्याची सविस्तर अशी अपडेट तुम्हाला त्याच वेळेस आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल। त्यामुळे लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।